नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी दीपक अर्जुनराव गोतावळे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा टेकामांडवा, पंचायत समिती जिवती, जिल्हा चंद्रपूर. आजच्या या व्हर्च्युअल क्लासमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीचा गणित विषयातील अगदी शेवटचा पाठ म्हणजे पाठ क्रमांक 16वा आकृतिबंध अर्थातच पॅटर्न हा पाठ आपण आज या व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना आपल्याला अनेक ठिकाणी पॅटर्न दिसतो, म्हणजे आकृतिबंध दिसतो. आकृतिबंध म्हणजे नेमकं काय? एखादी गोष्ट वारंवार विविध प्रकारे भौमितिक आकारात किंवा संख्या असेल किंवा विविध प्रकारची नक्षी असेल, आलटून पालटून तीच तोच प्रकार आपल्याला दिसत असेल आणि त्याच्यामध्ये एक काहीतरी छानसं असं सुरेखपणा आलेला असतो, त्याला आपण पॅटर्न म्हणतो किंवा मराठीत त्याला आपण आकृतिबंध असे म्हणतो. हा आकृतिबंध आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. हा आकृतिबंध एकतर भौमितिक आकारांचा असतो किंवा मग तो संख्यांचा आकृतिबंध असतो. त्याशिवाय तुम्हाला तुमच्या घरी असलेल्या विविध नक्षीकामामध्ये सुद्धा आपल्याला आकृतिबंध पाहायला मिळतो. अगदीच आपल्या साडीपासून तर ड्रेसवर सुद्धा विविध प्रकारचं एका विशिष्ट आकृतिबंधामध्ये नक्षीकाम केलेलं असतं आणि त्या नक्षीकामामध्ये सुद्धा आपल्याला एक आकृतिबंध दिसतो. म्हणजेच आपण अनेकदा हा आकृतिबंध सहजपणे पाहू शकतो. आज आपण त्यामध्ये या आकृतिबंधामध्ये 2 प्रकारचे आकृतिबंध आपण पाहणार आहोत. एक म्हणजे आपल्याला भौमितिक आकारांचा आकृतिबंध पाहणार आहोत आणि दुसरा म्हणजे आपण गुणाकाराच्या संख्यांमध्ये कसा आकृतिबंध असतो तो सुद्धा पाहणार आहोत. तसेच काही ठिकाणी आपल्याला नक्षीकामामध्ये जो आकृतिबंध दिसतो तो सुद्धा या पाठाच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग विद्यार्थ्यांनो, आपण आज पीपीटीच्या माध्यमातून हा आकृतिबंध समजून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीच्या विषय गणित या विषयांतर्गत पाठ पाहणार आहोत. तर आजचा आपला घटक आहे आकृतिबंध. पाठ 16वा, आपण 16वा पाठ पाहत आहोत. त्यामध्ये आपल्याला आकृतिबंध हा पाठ पाहायचा आहे. ठीक आहे. आता आपण या आकृतिबंध या घटकामध्ये 2 उपघटक पाहणार आहोत. एक म्हणजे भौमितिक आकारांचा आकृतिबंध आणि दुसरा जो आहे तो आहे गुणाकारातील आकृतिबंध. हे 2 उपघटक आपण या पाठांतर्गत पाहणार आहोत. भौमितिक आकारांचा आकृतिबंध कसा असतो? जसं की आपल्याला माहिती आहे भौमितिक आकृत्या असतात त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, आयत. त्यानंतर गुणाकारातील आकृतिबंध म्हणजे याच्यामध्ये काही संख्या विशिष्ट क्रमाने येत असतात, त्याला आपण गुणाकारातील आकृतिबंध असे म्हणत असतो. या दोन्ही बाबी आजच्या या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी तुम्हाला खालील काही नक्षी दिलेली आहे. पहा, या नक्षीमध्ये भौमितिक आकारांचा सगळ्यात पहिला आपण पाहूया भौमितिक आकारांचा आकृतिबंध. त्यामध्ये आपण पाहूया सर्वप्रथम खालील नक्षींचे निरीक्षण करा आणि भौमितिक आकारांचा सुद्धा आकृतिबंध पहा. या ठिकाणी तुम्हाला एक नक्षी दिलेली आहे सुंदर अशी. काय ओळखा पाहू? बरोबर, हा काय आहे? हा गेट आहे. आपल्या घराला गेट असतो की नाही, तशा प्रकारचा हा गेट आहे. या गेटमध्ये तुम्हाला काही नक्षी दिसतात. नक्षी म्हणजे काही डिझाईन काढलेले आहेत. बरोबर, काही डिझाईन तुम्हाला या ठिकाणी दिसतात. कुठे आहेत बरं त्या प्रकारचे डिझाईन? आपल्याला म्हणजे एका पॅटर्न म्हणजे एका आकृतिबंधानंतर दुसरी. इथे पहा, या गेटच्या जर वरच्या टोकाला आपण पाहिलं या ठिकाणी बघा, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी डिझाईन दिसत आहे आणि हे एक झाल्याच्या नंतर त्यानंतर छोटे छोटे 2 दिसतात. बरोबर, त्यानंतर परत एक झाला की परत 2 डिझाईन दिसतात, परत एक झालं की परत 2 दिसतात. अशा प्रकारच्या नक्षी अजून कुठे कुठे दिसतो आपल्याला अशा प्रकारचा एक सारखा पॅटर्न आपल्याला कुण्या ठिकाणी दिसायला मिळतो? खाली जर तुम्ही बघितलात तर या ठिकाणी पहा, एक गोल गोल दिसतात तुम्हाला. या लाईन मध्ये पहा, या ठिकाणी हा एक गोल आहे, त्याच्यामध्ये एक अनुस्वारासारखं आहे, पूर्णविरामासारखं छोटा गोल दिसतो तुम्हाला तिथं. इथे एक आहे. बरोबर, अशा प्रकारचे गोल तुम्हाला या लाईन मध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर थोडंसं खाली जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा अर्धवर्तुळ दिसतो तुम्हाला. 2 काड्या, त्यानंतर अर्धवर्तुळ, परत 2 काड्या, परत अर्धवर्तुळ, परत 2 काड्या, परत अर्धवर्तुळ. म्हणजे अर्धवर्तुळ आणि 2 काड्या याच्यामध्ये तुम्हाला एक आकृतिबंध दिसत आहे. तिसऱ्या लाईन मध्ये जर आपण बघितलं या ठिकाणी, या तिसऱ्या लाईन मध्ये पहा
की आपल्याला यस सारखा आकार दिसतो, ही एक नक्षी आहे. बरोबर. अशा प्रकारचे आपण काढतो. अशा प्रकारे आपण आपल्या घरी सुद्धा आपण अनेकदा रांगोळी वगैरे काढत असताना त्याच्यामध्ये अशा प्रकारचे पॅटर्न आपण काढत असतो. बरोबर. हे डिझाइन आणि या दोघांमध्ये प्रत्येक याच्यामध्ये असा उलटा 2 रेषा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बरोबर. त्यानंतर खाली जर तुम्ही बघितलं तर खालच्या याच्यामध्ये सुद्धा बघा एक सरळ लाईन आहे, 2 तिरप्या रेषा आहेत. परत एक सरळ लाईन आहे, परत 2 तिरप्या रेषा आहेत. बरोबर. 2 रेषा, परत अशा, परत 2 रेषा, परत अशा. म्हणजे या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा आकृतिबंध तुम्हाला पाहायला मिळतो. बरोबर. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे चालूयात. दुसरी एक नक्षी पाहूयात. या ठिकाणी बघा प्रत्येकाच्या घरी अशा प्रकारची सतरंजी किंवा चटई किंवा बेडशीट अशा प्रकारे असते. ही एक या ठिकाणी सतरंजी आहे. काय दिसतं तुम्हाला या सतरंजीवर? कोणता विशिष्ट प्रकारचा आकृतिबंध दिसतो? पहा बरं. वरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर वरच्या बाजूकडून खालच्या दिशेला हे पहा अशा प्रकारे एक विशिष्ट त्रिकोण या ठिकाणी काढलेले आहेत. छोटे छोटे त्रिकोण वरून खालच्या दिशेला. बरोबर. एक त्रिकोण झाला की थोडीशी जागा, एक त्रिकोण झाला की थोडीशी जागा आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आपण जर खाली बघितलं तर पहा या ठिकाणी 4 चौकोन आहेत. त्यानंतर एक पूर्णविराम आहे. त्यानंतर एक चौकोन आहे. एक चौकोन त्याला जोडलेला आहे. परत या ठिकाणी एक जोडलेला आहे. परत थोडंसं बघितलात इथं 5 चौकोन आहेत. बरोबर. इथे किती आहेत? 4 आहेत. एका विशिष्ट प्रकारे जोडलेले आहेत. त्यानंतर परत या ठिकाणी जर तुम्ही बघितलात तर इथं सुद्धा 5 चौकोन तुम्हाला पाहायला मिळतील. बरोबर. 5 चौरस या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर परत या ठिकाणी तुम्हाला 5 चौरस या ठिकाणी तुम्हाला 4 चौरस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. म्हणजे विविध प्रकारचा एक पॅटर्न 5 झाले की 4, 5 झाले की 4. बरोबर. अशा प्रकारचा पॅटर्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्यानंतर खाली जर बघितलं आपण खालच्या दिशेला, वरच्या दिशेला आपण पाहिलं होतं की खालच्या बाजूने त्रिकोणाचे तोंड होते आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर वरच्या दिशेला आहेत. थोडंसं अंतर, परत त्रिकोण, थोडंसं अंतर, परत त्रिकोण, थोडंसं अंतर, परत त्रिकोण. अशा पद्धतीनं विविध प्रकारचे आकृतिबंध म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये आपल्याला विविध प्रकारची नक्षी पाहायला मिळाली. या ठिकाणी आपण बघितलं होतं या लाईन मध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला विविध भौमितिक आकारात म्हणजे त्रिकोण पाहायला मिळाला, इथं चौरस पाहायला मिळाला. बरोबर. त्याच्यानंतर त्रिकोण पाहायला मिळाला. अशा प्रकारे आपल्याला विविध प्रकारचे आकार या खालच्या आपल्या तुमच्या समोर जो दिलेला आहे चित्र त्यामध्ये पाहायला मिळतात. यालाच आपण आकृतिबंध म्हणतो आणि हा आकृतिबंध कशातला आहे? भौमितिक आकारामधला आकृतिबंध आहे. बरोबर. आता पुढे पहा. पुढे सुद्धा आपल्याला एक आकृतिबंध दिलेला आहे. तो सुद्धा आपल्याला पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी पहा. काय आकृतिबंध आहे बरं? पहा. 2 सर्वप्रथम काय काढलेले आहेत? 2 चौरस काढलेले आहेत. इथं आपण लक्ष द्या. या ठिकाणी इथे एक चौरस आहे, इथे एक चौरस आहे. त्याच्यानंतर असा पतंगासारखा एक चौरस आहे. बरोबर. आता या ठिकाणी काय येईल मग? इथे सुद्धा आपल्याला काय काढावं लागेल? मग तशाच प्रकारे आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल थोडीशी. अशा प्रकारचा एक चौरस काढावा लागेल. बरोबर. त्यानंतर या ठिकाणी वरच्या बाजूने एक चौरस काढावा लागेल अशा पद्धतीनं. परत खालच्या बाजूने एक चौरस काढावा लागेल. बरोबर. परत अजून एक पतंगासारखा चौरस. ठीक आहे. परत वरच्या बाजूने एक चौरस, परत खालच्या बाजूने एक चौरस अशा पद्धतीनं. परत पतंगासारखाच एक चौरस. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी ते चौरस पूर्ण हा पॅटर्न पूर्ण करायचा आहे. परत वरच्या बाजूनं आणि परत खालच्या बाजूनं. बरोबर. परत एक चौरस या ठिकाणी निघतो अशा पद्धतीचा पतंगासारखा. परत वरच्या बाजूने एक आणि खालच्या बाजूने एक. पहा बरं आता पॅटर्न सेम दिसतोय. आता आपल्याला आपलं थोडंसं काढण्यामध्ये इकडे तिकडे झालं असेल परंतु आपल्याला अशा पद्धतीने एक पॅटर्न पूर्ण करता येतो. एक आकृतिबंध आपल्याला पूर्ण करता येतो. या आकृतिबंधामध्ये आपल्याला हा वाला चौरस आणि या प्रकारचा सुद्धा चौरस अशा 2 प्रकारचे चौरस आपल्याला पाहायला मिळतात. परत पुन्हा एक आकृतिबंध पाहूयात. या ठिकाणी बघा काय दिसतं तुम्हाला? वरच्या बाजूनं त्रिकोण काढलेले आहेत. म्हणजे एक रेष वाढवत न्यायची आहे फक्त. या ठिकाणी जर तुम्ही बघितलात की काय आहे? या ठिकाणी पहिलं वरच्या बाजूला त्रिकोण काढलेले आहेत अशा पद्धतीनं हे पूर्ण. बरोबर. आणि या खालच्या बाजूला वरच्या साईडनं त्याचं तोंड आहे अशा पद्धतीने, त्याचं टोक त्या साईडला आहे अशा पद्धतीने काढायचं. आणि मधल्या बाजूला काय आहे? एक चौरस आहे, त्याच्यानंतर वर्तुळ आहे, चौरस आहे, वर्तुळ आहे, चौरस आहे, वर्तुळ आहे, त्यानंतर चौरस आहे. मग काय येईल इथं? वर्तुळ येईल. आधी आपण ही लाईन क्लिअर करून घेऊ. त्याच्यानंतर काय? परत चौरस आहे,
त्याच्यानंतर काय वर्तुळ आहे, मग परत अशा पद्धतीने चौरस येईल बरोबर. त्याच्यानंतर परत वर्तुळ येईल, त्याच्यानंतर परत चौरस येईल, त्याच्यानंतर परत वर्तुळ, त्याच्यानंतर परत चौरस. ही झाली मधली बाजू. आता आपण वरच्या बाजूला काढायचं बघा. काय काढायचं, जिथं जिथं वर्तुळ येतो नीट लक्ष द्या, त्या वर्तुळाच्या वरच्या बाजूला आपल्याला अशा प्रकारचं एक पॅटर्न काढायचं आहे अशा पद्धतीनं बरोबर. या पद्धतीनं आपल्याला जायचं आहे. या पद्धतीने जर आपण काढलं तर आपल्याला हा पॅटर्न पूर्ण करता येतो. हा झाला वरच्या बाजूनं बरोबर. आता आपल्याला खालच्या बाजूने सुद्धा तशाच पद्धतीने काढायचं आहे अशा पद्धतीने. या पद्धतीने जर आपण केलं तर हा पूर्ण आकृतिबंध पूर्ण होतो आणि आपल्याला एक विशिष्ट प्रकारचं आकर्षक असा आकृतिबंध दिसायला लागतो. अगदी बरोबर. आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला हा आकृतिबंध पूर्ण करायचा आहे. त्यानंतर पुढे पहा, खाली मुक्तहस्त आकृत्यांच्या सहाय्याने तयार केलेला आकृतिबंधाचे निरीक्षण करायचं आहे बरोबर. काय करायचं आपल्याला, खालच्या बाजूला जे मुक्तहस्त चित्र दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी हे पहा. इथे एक मुक्तहस्त चित्र दिलेलं आहे. मुक्तहस्त म्हणजे फ्री हँड, आपण मोकळ्या हाताने काढलेलं चित्र, एक नक्षी काढतो आपण नाही का, त्याला आपण मुक्तहस्त चित्र म्हणतो. हे मुक्तहस्त ठीक आहे. आता आकृतिबंधाचं निरीक्षण करायचं आपल्याला. काय दिसतंय या आकृतिबंधामध्ये पहा, हे जे पहिले दोन नक्षी आहेत अगदी 6 आणि त्याचा उलटा 6 असल्यासारखं वाटतं. त्याच्यानंतर एक गोल आहे, त्याच्यामध्ये छोटा गोल काढलेला आहे. त्याच्यानंतर परत दोन आहेत पहिल्यासारखेच सेम, याच्यासारखेच परत तसंच, परत त्या ठिकाणी तसंच दिसतं तुम्हाला, इथं पण तसंच आणि इथं पण तसंच, आणि मधामध्ये एक एक तुम्हाला या ठिकाणी एक वर्तुळ, त्याच्यामध्ये छोटा वर्तुळ, एक वर्तुळ, त्याच्यामध्ये छोटा वर्तुळ, अशा प्रकारचा एक पॅटर्न. म्हणजे दोन काळेवाले 6 आणि उलटा 6 असल्यासारखं, परत एक वर्तुळ, मग 2 मग 1 मग 2 मग 1 मग 2 मग 1 मग 2 1 अशा प्रकारचा पॅटर्न या ठिकाणी आकृतिबंध आपल्याला पाहायला मिळतो बरोबर. आता अशा प्रकारचं अजून एक उदाहरण आपण पुढे पाहूयात. कोणतेही भौमितिक आकार एका पुढे एक ठेवून एक आकृतिबंध तयार करायचा आहे बरोबर. कोणतेही भौमितिक आकार. आता भौमितिक आकार कशाला म्हणतो आपल्याला माहिती आहे. पहा आपण भौमितिक आकार कशाला म्हणतो. त्रिकोण आहे, त्रिकोण, त्याच्यानंतर चौकोन किंवा चौरस म्हणू आपण, वर्तुळ आहे याला आपण काय म्हणतो विशिष्ट प्रकारचे, परत आयत आहे, आयत याला आपण भौमितिक आकार असे म्हणतो बरोबर. ह्या भौमितिक आकारांचा वापर करून आपल्याला एका पुढे एक ठेवायचा आहे बरोबर. एका पुढे एक ठेवायचा आहे आणि आपल्याला तो आकृतिबंध तयार करायचा आहे. कशा प्रकारे बघा बरं. आता आपण इथे एक तुम्हाला दिलेला आहे, याच्यामध्ये आपण आकृतिबंध तयार करूयात. कसा करायचं पहा. सर्वप्रथम आपण पाहू, मी या ठिकाणी त्रिकोण घेतलेला आहे बरोबर. एक त्रिकोण घेतला, त्याच्यानंतर परत एक मी काय करेल अजून एक वर्तुळ घेईल. लक्ष आहे आपलं, लक्ष ठेवा. वर्तुळ आहे, त्यानंतर परत काय करेल, परत एक त्रिकोण घेईल. आता मला सांगा त्रिकोणाच्या नंतर अजून मी काय घ्यायला पाहिजे. अगदी बरोबर, मी अजून वर्तुळच घ्यायला पाहिजे अशा पद्धतीनं बरोबर. पहा, एक त्रिकोण, त्याच्यानंतर एक वर्तुळ, परत एक त्रिकोण, त्याच्यानंतर परत एक वर्तुळ बरोबर. त्याच्यानंतर परत एक त्रिकोण घेतला मी. आता त्याच्यानंतर नंतर काय घेऊ मी अजून. अगदी बरोबर, म्हणजे मी परत एक वर्तुळ घेतो. बघा आता याच्यामध्ये काय तुम्हाला सारखेपणा दिसतो रे. एक त्रिकोण झाला की त्याच्यानंतर वर्तुळ आहे, त्रिकोण झाला की वर्तुळ आहे, त्रिकोण झाला की वर्तुळ आहे. म्हणजे हा एक भौमितिक आकारांचा एका पुढे एक ठेवून आपण केलेला एक पॅटर्न आहे, एक आकृतिबंध आहे. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतो बरोबर. त्यानंतर पुढचं उदाहरण पाहूया. खालील आकृतिबंध पूर्ण करा. काय आकृतिबंध दिलेला आहे. आपण सर्वांनी पुस्तक घेऊन सुद्धा बसायचं आहे आणि त्या पुस्तकात आपल्याला पाहायचं आहे की कशा पद्धतीने आपल्याला तो पूर्ण करायचा आहे. सर्वांनी पुस्तक काढलंच असेल. आता पहा, या ठिकाणी आपल्याला एक आकृतिबंध दिला आहे. आपल्या पुस्तकामध्ये हा स्वाध्याय सुद्धा आहे आणि हा स्वाध्याय सुद्धा आपल्याला पूर्ण करायचा आहे. बघा, पहिल्या आकृतिबंधामध्ये आपल्याला काय दिसतं, सगळे त्रिकोण आणि चौकोन, त्रिकोण आणि चौरस या ठिकाणी दिसतात बरोबर, या पहिल्या आकृतिबंधात. त्यानंतर आपण जर बघितलं, हा पहिला आकृतिबंध ठीक आहे. दुसऱ्या आकृतिबंधामध्ये काय दिसते याच्याकडे लक्ष द्या. याच्यामध्ये तुम्हाला बघा वर्तुळ आणि या ठिकाणी चौरस आहे, चौरसात वर्तुळ आहे, चार बाजूला वर्तुळ आहेत. इथे चार बाजूला काय होते, त्रिकोण होते. परत पहिली आकृती आणि दुसरी आकृती सारखी आहे बरोबर. पहिली आकृती आणि दुसरी आकृती सारखी आहे. त्यानंतर तिसरी आकृती बरोबर. परत दुसरी आकृती आणि चौथी आकृती सारखी आहे.
म्हणजे पहिली आकृती अशाच प्रकारची आकृती इथं येईल, बरोबर, आणि अशाच प्रकारची आकृती या ठिकाणी येईल. ठीक आहे. आता कसं येईल पहा, एक पॅटर्न, एक आकृतीबंध आपल्याला तयार करायचा आहे, सारखा दिसला पाहिजे. पहा आता याच्यानंतर काय येईल, या जागेमध्ये काय येईल, इथं इथं काय येईल आणि या ठिकाणी काय येईल हे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. आता बघूया आपण पहिल्या याच्यामध्ये काय येईल, या ठिकाणी काय येईल. पहा आपला आकृतीबंध पूर्ण झाला, बरोबर. आणि दुसऱ्या ह्याच्यात या ठिकाणी काय येईल, इथं सुद्धा अशा प्रकारे हा आकृतीबंध पूर्ण होईल. अशा प्रकारे आपण आकृतीबंध या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. बघा हे झाल्यानंतर या दोघांच्या मधात हे दोन, या दोघांच्या मधात, परत या दोघांच्या मधात, अशा पद्धतीनं एक विशिष्ट प्रकारचा आकृतीबंध आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर बघा गुणाकारातील आकृतीबंध. आतापर्यंत आपण भौमितिक आकारातील आकृतीबंध पाहिला. आता आपल्याला पाहायचं आहे की गुणाकारामध्ये आकृतीबंध कसा असतो. सगळ्याला माहिती आहे गुणाकार कसा असतो, बिलकुल सगळ्यांनाच माहिती आहे गुणाकार. या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे की 9चा पाढा पहा, बरोबर. 9चा पाढा पाहायचा आहे आणि आपण या ठिकाणी 9चा पाढा लिहून सुद्धा ठेवलेला आहे, बरोबर. या ठिकाणी बघा 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, बरोबर. अशा प्रकारे आपण 9चा पाढा या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यानंतर काय म्हणतो बघा, गणितात काय सांगितलंय, या पाढ्यातील एकक स्थानी येणारे अंक क्रमाने पहा. एकक स्थानी येणारे बघा, आता हे झालं एकक स्थान, बरोबर, आणि हे झालं दशक स्थान, बरोबर. एकक स्थानी कोणते अंक आले आहे पहा, 9 8 7 6 5 4 3 2 1 आणि 0. काय दिसतं रे तुम्हाला, आपल्याला काय दिसतं बरं या एकक स्थानामध्ये, एकक स्थानामध्ये काय दिसतो, कोणता आकृतीबंध दिसतो तुम्हाला एकक स्थानात. एकक स्थानामध्ये जर आपण बघितलं तर इथं उत्तरता क्रम आहे, बरोबर. याच्यामध्ये आपल्याला काय दिसतो, उत्तरता क्रम, अंकामध्ये उत्तरता क्रम आहे, बरोबर, उत्तरता क्रम आहे. आणि जर पुढे काय म्हटलेलं बघा, त्यातील आकृतीबंध शोधा. आकृतीबंध कसा आहे की 9 8 7 6 5 4 3 2 1 असा. आणि याच पाढ्यातील दशक स्थानी येणारे अंक क्रमाने पहा. दशक स्थानी आता बघू, एकक स्थान बघितलं आपण, आता पाहूया दशक स्थानी कसे आले. पहा आता हे एकक झालं, आता दशकाकडे पाहू. दशकाकडे पहा काय झालेलं दशकाकडे, 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे इथं कोणता क्रम पाहायला मिळतो आपल्याला, इथे आपल्याला चढता क्रम पाहायला मिळतो, बरोबर. चढता क्रम, या ठिकाणी आपल्याला चढता क्रम पाहायला मिळतो. म्हणजे आपण या ठिकाणी उतरता क्रम आणि चढता क्रम हा आकृतीबंध याच्यामध्ये पाहायला मिळतो. अशा प्रकारे अंक आपल्याला या ठिकाणी चढत्या क्रमाने लिहिलेले पाहायला मिळतात, बरोबर. आता पुढचं एक उदाहरण पाहूयात, गुणाकारातील आकृतीबंध. बघा आता आपण गुणाकारातील आकृतीबंधच पाहत आहोत. या ठिकाणी स्वाध्याय दिलेला आपल्याला काय म्हटलेलं आहे की 5चा पाढा पहा. आपल्याला 5चा पाढा पाहायचा आहे. इथं पाढा दिलेला आहे 5 10 15 20 25 30 35 40 45 50 75 पर्यंत, बरोबर. या पाढ्यातील एकक स्थानच्या अंकातील आकृतीबंध शोधा. आणि याच पाढ्यातील दशक स्थानच्या अंकातही काही आकृतीबंध आहे का ते आपल्याला शोधायचं आहे. बघा या ठिकाणी आपण 5चा पाढा उभ्या पद्धतीने लिहून घेतलेला आहे. काय दिसतो आपल्याला या 5च्या पाढ्यामध्ये, बरोबर. एकक स्थानच्या अंकातील आकृतीबंध काय आहे, इथे तुम्हाला बघा एककाच्या घरात 5 व 0 हा आकृतीबंध आलेला आहे. इथं बघा हा एकक, बरोबर, आणि हा दशक. एकक स्थानामध्ये कोणता आकृतीबंध आलेला आहे, एकक. बघा 5 झाला की 0, 5 झाला की 0, परत 5 झाला की 0, 5 0 5 0 असा आपण पार 75 पर्यंत जरी बघितलं तर बघा 0च्या नंतर 5, 0च्या नंतर 5, बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला 5 0 5 0 5 0 अशा प्रकारचा 5 आणि 0 हा आकृतीबंध एककाच्या घरात पाहायला मिळतो. तसंच आपल्याला अजून काय पाहायचं आहे, दशकाच्या घरामध्ये पाहायचं आहे, बरोबर. या दशकाच्या घरात पाहायचं. आता आपण एककाच्या घरात पाहिला, हा एकक झाला आणि हा दशक. आता दशकाच्या घरामध्ये बघा, दशकाच्या घरात आपल्याला पाहायला मिळेल काय आकृतीबंध, दशकाच्या घरात बघा 1 1 2 2 3 3 4 4 असंच तुम्हाला इकडे 5 5 म्हणजे जर इथं 55 असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी
अशा प्रकारचा आकृतिबंध पुढे पुढे सुद्धा पाहायला मिळेल. म्हणजे दशकाच्या घरात कोणता आकृतिबंध पाहायला मिळत आहे? 1 1, 2 2, 3 3, 4 4, 5 5. पुन्हा पुन्हा पुढे पुढे आपण जर गेलं दशकाच्या घरात तर बघा 6 6, त्यानंतर 7 7, पुढे गेला तर तुम्हाला 8 8. अशा प्रकारचा आकृतिबंध आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. बरोबर? अशा पद्धतीने आपल्याला हे गणित पूर्ण करायचे आहेत. आता बघा परत एक इथं उदाहरण आपण पाहूयात. 10चा पाढा लिहा म्हणते. 10चा पाढा लिहिल्यानंतर या पाढ्यातील एककाचे अंक बघायचे आणि त्याच्यामध्ये कोणता आकृतिबंध आहे तो आपल्याला पाहायचा आहे. कशामध्ये? 10च्या पाढ्यामध्ये. पहा आता इथं 10चा पाढा आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. बरोबर? आता या 10च्या पाढ्यामध्ये एकक स्थानचे अंक पाहायचे तुम्हाला. एकक स्थानी काय काय अंक आहेत तुम्हाला? एककाच्या जागी हे एकक आहे. बरोबर? एककाच्या जागी तुम्हाला काय दिसतं? 0 0 0 0 0 0 0 0 सर्व 0. म्हणजे कोणता आकृतिबंध दिसतो आपल्याला याच्यामध्ये? याच्यामध्ये आपल्याला एकक स्थानी 0 हा आकृतिबंध आहे हे आपल्याला लक्षात येतं. कोणता आकृतिबंध आहे? 0 हा आकृतिबंध आहे. या ठिकाणी बघा ना आपल्याला फक्त 0 दिसतात म्हणून याच्यामध्ये 0 हा आकृतिबंध आहे. पुढचं उदाहरण पाहूयात. 2चा पाढा 2 गुणिले 15 बरोबर 30 पर्यंत लिहायचा आहे. नंतर 2 गुणिले 1 बरोबर 2 पासून 2 गुणिले 15 बरोबर 30 पर्यंतच्या संख्यामधील एकक स्थानचे अंक पाहायचे आहेत आणि त्याच्यातील आकृतिबंध शोधायचा आहे. सगळ्यात पहिला आपल्याला 2चा पाढा लिहून घेऊया. बघा 2चा पाढा आपण कुठपर्यंत लिहिलेला आहे? 2चा पाढा आपण 2 गुणिले 15 पर्यंत लिहायला आपल्याला सांगितलं इथं. 2 गुणिले 15. ठीक आहे. 2 गुणिले 15 आपण लिहिलं. आता काय म्हणतो? एकक स्थानचे अंक पहा आणि त्यातील आकृतिबंध शोधा. एकक स्थानचे अंक बघा. इथे एकक स्थान कुठं कुठं आहे? हे एकक. बरोबर? त्याच्यामध्ये 2 4 6 8 त्याच्यानंतर परत 0. बरोबर? परत 2 4 6 8 0. परत काय दिसतो आपल्याला? परत 2 4 6 8 0. म्हणजे आपल्याला एककाच्या घरामध्ये 2 4 6 8 आणि 0 हा आकृतिबंध दिसतो. बरोबर? लक्षात आलं का आपल्या? 2 4 6 8 0 हा आकृतिबंध आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. आणि दशकाच्या जर घरात बघितलं आपण या ठिकाणी तर इथे सुद्धा आपल्याला इथं आपल्याला विचारलं नाही परंतु तरी आपल्याला एक आकृतिबंध इथेही दिसतो. कोणता आकृतिबंध दिसतो? पहा, लक्ष द्या इकडं की आपण जर पाहिलं की 1 1 1 1 1 1 1 बरोबर. परत 2 2 2 2 2 2 2 त्याच्यानंतर काय आला असता पुढे जर असं तर 3 3 3. म्हणजे अशा प्रकारे दशकाच्या घरामध्ये 5 वेळेस 1 1 1 1 1 2 2 2 2 2 हा आकृतिबंध सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. पुढचं एक उदाहरण पाहूया. खालील गुणाकार पूर्ण करा व गुणाकारामध्ये असणारा आकृतिबंध शोधा. आपल्याला हा गुणाकार पूर्ण करायचा आहे आणि त्याच्यामध्ये काय आकृतिबंध आहे तो शोधायचा आहे. आता बघा 6 गुणिले 10 किती आहे? 60 होतात. बरोबर? 6 गुणिले 100 किती होतात? 600 होतात. त्याचप्रमाणे 6 गुणिले जर आपण 1000 केले 6 गुणिले 1000 केले तर किती येतात? 6000 होतात. तसंच 6 गुणिले जर 10000 केलं तर किती होतात? 60000 होतात. काय दिसतं आपल्याला या अंकामध्ये? बघा तुम्ही एक विशिष्ट लक्ष द्या. 1 0 आहे, मग 2 0 आहेत, मग 3 0 आहे, मग 4 0 आहेत. बरोबर? अशा पद्धतीने. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर संख्यांचा शून्याची संख्या ही वरचेवर वाढत चाललेली आहे. म्हणजे एक एक संख्या पुढे पुढे वाढत चाललेला आहे. हा याच्यातला आकृतिबंध आहे. पुढे बघा 7 गुणिले 10 बरोबर 70 होतात. 7 गुणिले 100 बरोबर 700 होतात. परत 7 गुणिले 1000 बरोबर किती होतील? 7000 होतील. अगदी बरोबर. 7 गुणिले 10000 बरोबर किती होतील? 70000 होतील. इथं सुद्धा बघा 1 0, मग 2 0, मग 3 0, मग 4 0. अशा प्रकारे जसं जसं आपण या बाजूला 1 1 0 वाढत जाऊ तसा तसा त्या बाजूला सुद्धा या बाजूला सुद्धा 1 1 0 आपला वाढत जाणार. म्हणजे हा झाला आपला ज्यातला आकृतिबंध. अशा प्रकारे संख्या ही वाढत वाढत चाललेली आहे. पुन्हा पुढचं एक उदाहरण पाहूया. 37 ला क्रमाने 3 6 9 त्याच्यानंतर मग 12 त्याच्यानंतर मग 15 त्याच्यानंतर मग 18 या संख्याने कुठपर्यंत 27 पर्यंत 27 पर्यंत 37 ला 27 येईपर्यंत आपल्याला भागायचं आहे का क्रमाने. 3 6 म्हणजे 3चा जसा पाढा आहे त्याप्रमाणे आपल्याला पुढे पुढे गुणत जायचं आहे. कसा गुणाकार होईल त्याचा? या ठिकाणी आपण पहा. अशा प्रकारचा त्या ठिकाणी गुणाकार होईल. 37 गुणिले 3 केलं तर किती येईल? 111 येईल. 37 गुणिले जर 6 केलं तर किती येईल?
222 येईल. 37 गुणिले 9 केलं तर किती येईल? 323. म्हणजे अशा प्रकारे 37 गुणिले जर 27 केलं तर 999 या ठिकाणी येईल. आता याच्यामध्ये आपल्याला काय बरं आकृतीबंध दिसत आहे? लक्षात येईल आपल्या काय आकृतीबंध दिसतोय आपल्याला? या ठिकाणी आपण पाहू शकतो की 1 1 1 2 2 2 3 3 3 बरोबर, 4 4 4, त्याच्यानंतर 5 5 5, 6 6 6, 7 7 7, 8 8 8, 9 9 9. म्हणजे अशा प्रकारे एक संख्या 3 वेळेस आपल्याला एका ठराविक अंतराने आपल्याला 1 1 1 झाला की नंतर 2 2 2 3 3 वेळेस असं एक ठराविक संख्या आपल्याला होईल आणि एक पॅटर्न दिसेल आपल्याला. अशा प्रकारचा एक वेगळाच आकृतीबंध दिसेल की 1 1 झाल्यानंतर बरोबर तीच संख्या वारंवार पुढची संख्या तेवढ्याच वेळा रिपीट होते पुढची संख्या. हा एक आकृतीबंध याच्यामध्ये पाहायला मिळतो. आणि शेवटी आपल्याला पाहायचा आहे आता स्वाध्याय, बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा आकृतीबंध निश्चित आवडला असेल. अतिशय सुंदर आणि विविध परीक्षांमध्ये सुद्धा आपल्याला तो आकृतीबंध विचारला जातो. त्यामुळे अतिशय सोपा असा आकृतीबंध आहे. आपल्याला काय स्वाध्याय दिलेला आहे की विविध भौमितिक आकार वापरून आकृतीबंध तयार करा. आताच आपण एक उदाहरण पाहिलं होतं विविध भौमितिक आकाराचं. तुम्हाला सुद्धा तशा प्रकारे दुसरे आकार वापरून तयार करायचं आहे. त्यानंतर दुसरा एक स्वाध्याय आहे, वेगवेगळ्या कापडावरील नक्षी पाहून त्यातील आकृतीबंध ओळखून वेगळी नक्षी तयार करा. आपल्या घरी साड्या असतात, आपले कपडे असतात किंवा आपण रांगोळ्या काढतो, त्याच्यावर सुद्धा आपल्याला विविध प्रकारच्या नक्षी दिसतात. तो पॅटर्न आपल्याला वहीवर लिहायचा आहे आणि त्याच्यात कोणत्या नक्षी आलेल्या आहेत ती वेगळी आपल्याला ओळखायची आहेत. त्यानंतर एक आपल्या घरी अजून एक आपण छोटासा उपक्रम पण करू शकतो की एक छोटासा भेंडीचा आडवा काप करायचा. भेंडी घ्यायची, त्याला कापायचं, त्याला रंगात बुडवून त्याचे ठसे घ्यायचे. ठशाचा पॅटर्न सुद्धा गोल, आडवा, उभा, तिरपा असे ते सारखे ठसे मारत केले तर आपल्याला त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा एक आकृतीबंध दिसतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपण आकृतीबंध कसा असतो या प्रकारची माहिती आपण या पाठामध्ये पाहिलेली आहे. ती तुम्हाला निश्चितच आवडली असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित विषयातील घटक क्रमांक 16 आकृतीबंध, भौमितिक आकारातील आकृतीबंध, नक्षीकामातील आकृतीबंध आणि गुणाकारातील आकृतीबंध आपण पाहिलेला आहे. निश्चितच आपल्याला हा पाठ, हा घटक अगदी गणितातला शेवटचा हा घटक आणि तोही अत्यंत आनंददायी, अगदी सर्वांना समजणारा हा घटक आहे आणि तो आपल्या सगळ्यांना आवडला असेल. आपल्याला जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि आपल्या गणिताच्या शिक्षकाला किंवा आपल्या वर्ग शिक्षकांना तो आणून दाखवायचा आहे. आजचा पाठ आपल्याला नक्कीच खूप खूप आवडला असेल. पुन्हा भेटूयात पुढच्या अशाच एका धमाल अशा घटकासह. तोपर्यंत धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठ 16वा आकृतीबंध पाहिलेला आहे आणि तो तुम्हाला समजला असेल. उईखेड शाळा. आता जो आपण आकृतीबंध पाहिला कुठं कुठं दिसतो बरं? कोण सांगतं मला आकृतीबंध अशा प्रकारचा आपल्याला कुठे कुठे पाहायला मिळतो? उभे राहून उत्तर द्या एक जण, कोणी पण. कोणता आकृतीबंध पाहिला आपण आता? हा, गेटवर दिसतो आकृतीबंध. अजून कुठं दिसतो आपल्याला? हा, व्हेरी गुड. चटईवर दिसतो. हा हा, थोडं समोर आहे बेटा, समोर आहे थोडस, समोर आहे थोडस. हा, चटईत दिसतो, गेटवर दिसतो, साडीत दिसतो. बर, साडीत दिसतो. अजून? हा, अजून? बर बर, चादरीत दिसतो. व्हेरी गुड. काय नाव बेटा तुझं? नाव काय तुझं? पद्मश्री विजय राऊळ. पद्मश्री. खूप छान बेटा, खूप छान. आपल्या घरी सुद्धा आपल्याला विविध प्रकारचे त्या ठिकाणी आकृतीबंध दिसतो. अजून कोणी सांगू शकता का? उईखेड शाळा. हॅलो सर, ऐकू येते का? हो हो हो, येस. काय नाव बेटा तुझं? अनिशा रमेश दाबर्डे. अनिशा. अनिशा, सांग बरं, तुला आकृतीबंध कुठे कुठे दिसतो आपल्या? चटई आणि चादर. बर, अजून? आकृत्या. आकृत्यामध्ये दिसतो. हा, पॅटर्न आकृत्यामध्ये दिसतो. कोणत्या आकृत्यामध्ये दिसतो? चटई आणि गेट. बर बर बर, ठीक आहे ठीक आहे. आपल्याला आकृत्यामध्ये दिसतो म्हणजे भौमितिक आकारामध्ये दिसतो. व्हेरी गुड. सिट डाऊन. छान, अतिशय छान उत्तर दिली. अशा प्रकारचा आकृतीबंध आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतो.
म्हणजे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हा पाठ छानपैकी समजलेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या घटकामध्ये. धन्यवाद.